नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. 30 वॅकन्सी सुटलेल्या आहेत या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत. कार्यालय आहे या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली इथलं. तर या ठिकाणी 30 वॅकन्सी आहेत. आपण बघणार आहोत, शेवटपर्यंत बघत राहा. या ठिकाणी लक्षात घ्या, कसल्याही प्रकारची एक्झाम होणार नाहीये, थेट या ठिकाणी भरती आहे ही. तर मी संपूर्ण माहिती देणार आहे. या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेटसाठी आणि या ठिकाणी शेअर करत चला. या ठिकाणी बघा, कंत्राटी पदांची भरती आहे ही जाहिरात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आणि 15वा वित्त आयोग व मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याकरता मंजुरी दिलेली आहे. तर ही कंत्राटी पद्धती रोजंदारी 29/6/2025 पर्यंतच्या कालावधीकरता भरण्यासाठी, म्हणजे इथून पुढे तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे. तर या ठिकाणी उमेदवारांकडून फॉर्म भरून येत आहेत. तर गुगल फॉर्म दिलेले आहेत त्यांनी आणि ऑनलाईनच्या स्वरूपात या ठिकाणी अर्ज भरतायत. याआधी तुम्हाला नाही का त्यांच्या कार्यालयात नेऊन या ठिकाणी फॉर्म जमा करावा लागायचा, परंतु आता त्यांनी गुगल फॉर्म दिलाय आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा करायचा आहे. तर या ठिकाणी मुदतीमध्ये मागवलेला आहे, पण चेक करणार सर्व. या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी SNCU मध्ये लॅक्टेशन युनिट करिता कंत्राटी पद भरती आहे. या ठिकाणी पहिलं पद आहे त्याचं. तर 2 पद आहेत या ठिकाणी. ANM विथ रजिस्ट्रेशन पाहिजे, NMC मध्ये शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग दिलाय SCI ओपनला आणि एक पद आहे आणि 18,000 रुपये मानधन राहणार आहे. या ठिकाणी सेकंड आहे 15वा वित्त आयोगानंतर अंतर्गत येतं याच्या ठिकाणी कंत्राटी पद भरती आहे. या ठिकाणी बघा, मूळ पदाचं नाव, रिक्त पदे, शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग आणि मानधन दिलेलं आहे. पहिलं पद आहे एंटमॉलॉजिस्टचं, 8 पद आहेत. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता MSc झुलॉजी विथ 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागतंय. या ठिकाणी बघा, टोटल या ठिकाणी त्यांचं डिव्हिडेशन दिलेलं आहे. 8 पदांचं विवरण वेगवेगळ्या प्रवर्गात आहे. 40,000 रुपये तुम्हाला मानधन राहणार आहे. सेकंड या पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचं, 10 पद आहेत. या ठिकाणी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ ॲप्लिकेबल अँड रजिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट इन MPH, MHA, MBA आणि हेल्थमध्ये पाहिजे. 10 पदांचं डिव्हिडेशन केलेलं आहे कॅटेगरीत. 35,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मानधन राहणार आहे. थर्ड आहे मोबाईल मेडिकल युनिट करता रोजंदारी तत्वावरील पदे. या ठिकाणी बघा, श्री वैद्यकीय अधिकारी यांचं पद आहे, 2 पदे आहेत. MBBS और BMS विथ रजिस्ट्रेशन MMC आणि MCI मध्ये लागतंय. प्रवर्ग ओपन मध्ये आहेत दोन्ही पण पदे. या ठिकाणी दर महिन्याला 60,000 रुपये MBBS साठी आणि BMS वाल्यांसाठी 40,000 रुपये पगार राहणार आहे. त्यानंतर बघा, दुसरं पद आहे ANM स्टाफ नर्स साठी आहे, 3 पदे. ANM और GNM और BSc नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन ऑफ MMC दिलेला आहे. शैक्षणिक अर्हता नक्की चेक करा व्यवस्थितरित्या. प्रवर्ग ओपन मध्ये 3 जागा आहेत. रोजंदारी महतानं 18,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला पगार राहणार आहे. तिसरं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञांचं, 3 पदे आहेत. HSC DMLT विथ रजिस्ट्रेशन MSBT लागतंय मुंबई. ओपन मध्ये 3 पदे आहेत, 18,000 पगार आहे. आणि चौथं जे पद आहे औषधी निर्माता, 2 पदे आहेत. B फार्मसी रजिस्ट्रेशन लागतंय फार्मसी काउन्सिलचं, 2 पदे, 18,000 पगार राहणार आहे. या ठिकाणी बघा, सर्वसाधारण अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी खाली. या ठिकाणी तुम्हाला ते सर्व वाचून घ्यायचे आहेत. हे कंत्राटी स्वरूपाचे या ठिकाणी करार राहणार आहे. या ठिकाणी तिन्ही वेगवेगळे 29/6/2025 पर्यंतच्या कालावधीकरता नेमणूक दिली जाणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत इथून पुढं. तर इच्छुक अर्हता उमेदवारांकडून गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन या ठिकाणी भरायचं आहे. 27/5/2025 ते दिनांक 9/6/2025 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर लिंक ही बंद केली जाणार आहे. या लिंकचा वापर करायचा आहे. सदर लिंक ही याच दिवसांमध्ये चालू राहणार आहे, लक्षात घ्या. गुगल फॉर्मची लिंक ऑनलाईन स्वरूपात सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेलवर ऑटो जनरेटेड अर्जाची एक प्रत प्राप्त होईल. सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्रे स्वाक्षंकित झेरॉक्स प्रती सेल्फ अटेस्टेड करून या ठिकाणी 28/5/2025 ते 13/6/2025 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे कुठं, कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक B2 स्लॅब, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली. तर या पत्त्यावरती तुम्हाला नेऊन त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. या पत्त्यावर बंद लिफाफ्यामध्ये तुम्हाला त्यावर पदाचं नाव आणि प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करून सक्षम अथवा नोंदीकृत डाकने बघा, लक्षात घ्या, पोस्टनी पाठवायचंय. विहित मुदतीत या ठिकाणी पाठवायचंय. त्याच्यानंतर पाठवलं तर विचार केला जाणार नाहीये. या ठिकाणी उमेदवारांनी गुगल फॉर्म लिंकच्या मदतीने ऑनलाईन स्वरूपात केलेला अर्ज हा आवश्यक कागदपत्रे मुद्दा क्रमांक 5 मध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला द्यायचा आहे. यांची ऑफिशियल वेबसाईट बघा, www.jillaparishadgadchiroli.maharashtra.gov
gov.in याच्यावरती सर्व काही रिझल्ट असेल किंवा यादी असेल ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. खाली बघा या ठिकाणी बरंच माहिती दिलेली आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर महत्त्वाची माहिती बघा या ठिकाणी 12 नंबरचा पॉईंट आहे, राखीव मागास प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क ₹100, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ₹150. तर या ठिकाणी बँक खात्यावर ऑनलाईन इंटरनेट बँकिंग, फोन पे, गुगल पे इत्यादी पद्धतीने तुम्ही करू शकतात. या ठिकाणी विवरण नमूद बँक खात्यावर ऑफलाईन स्वरूपात जमा करण्यात येईल. त्याचा धनादेश काढायचा आहे, म्हणजे ऑफलाईन असेल तर तुम्हाला DD काढायचा आहे आणि तो काढायचा आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली या नावाने. यांचा अकाउंट नंबर दिलेला आहे, IFSC कोड दिला आहे आणि या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया गडचिरोली ब्रँच हे सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी बाकीची माहिती बरेच दिलेली आहे, तुम्ही ती व्यवस्थितरित्या या ठिकाणी चेक करून घ्या. तुम्हाला या ठिकाणी सर्व लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल किंवा इतर कोणतंही प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचं आहे. या ठिकाणी बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा या ठिकाणी नमुना दिलाय, तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि ऑनलाईनमध्ये जेव्हा तुम्ही सेंड करताल त्यावेळेस तुम्हाला ते सेंड करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या दस्तावेज म्हणजे कागदपत्रांचा क्रम दिलाय. या ठिकाणी हे सर्व ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड या ठिकाणी पैकी काहीतरी एक पाहिजे. ईमेलवर प्राप्त करण्यासाठी ईमेलचा तुम्हाला पाहिजे, फॉर्मची प्रत येणार आहे त्याच्यावर, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, शुल्क, जन्मतारखेचा पुरावा, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास, त्यानंतर दिनांक 31/3/2026 पर्यंत वैध असलेलं नॉन क्रिमिनल पाहिजे तुमचं. म्हणजे आजच्या डेटला तुम्ही फॉर्म भरताय तर इथून पुढचं तुम्हाला वैध असलेलं नॉन क्रिमिनल लागणार आहे. शैक्षणिक अर्हता सर्व गुणपत्रिका पाहिजेत. पदवी, पदाच्या आवश्यकतेप्रमाणे तुमचं कंप्लीट पाहिजे. त्यानंतर संबंधित पदाकरता विविध मंडळाचं वैद्य नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे आणि अनुभव असलं तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. तर तुम्हाला हे सर्व साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून द्यायचं आहे हे सगळं. या ठिकाणी लास्ट डेट तुम्हाला माहीत झालेली असेल तर याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत चला आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.